असं समजूया तुम्हाला गोष्टी देखील आवडतात ना? गोष्टी सांगतो तुम्हाला बघा. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राजा होता. तो राजा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला होता आणि त्याला तहान लागली. त्याच्याबरोबर भरपूर सैन्य असतं. काही सैन्यांना तो सांगतो जिथं पाणी मिळेल तिथं शोधून या आणि जिकडं पाणी मिळेल त्या बाजूला तुम्ही संकेत करा म्हणजे आम्ही तिथे. मग काय होतं, सगळे जर पसारवतात, पांगापण वगैरे सगळेजण जातात पाण्याच्या शोधात आणि पाण्याच्या शोधाला गेल्यानंतर एका बाजूकडून आवाज येतो आणि सगळी लोक राजासह तिथं जातात पाणी पिण्यासाठी. आणि पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर राजाला असं लोटकं दिलेलं असतं आणि राजा असं पाणी पिणार असतो. आणि तेवढ्यात काय होतं, प्रधान जो असतो तो काय करतो, राजाच्या हातावर असं हात मारतो आणि ते मडकं खाली पडतं. राजा काय करतो, हातामध्ये जी तलवार जी असते ती मानातून काढतो आणि त्याचं मुंडकं उडतो आणि तिथं तो प्रधान त्याचं तो मोठं करतो. मग राजा पण विचार करत असतो प्रधानीनं असं काय केलं. मग तो सहज त्याचा असं लक्ष वरती गेल्यानंतर मग त्याचं लक्षात आलेलं असतं की जो तो झरा होता का नाही, त्या झऱ्याच्या वरच्या बाजूला झाडामध्ये एक साप होता आणि तो विष तिथं टाकत होता आणि ते विषाचं पाणी राजा पिणार आणि आपला राजा मरणार म्हणून त्यांनी कृत्य केलेलं असतं. म्हणजे बघा, राग हा वाईट असतो. आता आपण काय करूया, असेच एक आपल्याला छोटीशी कथा, छोटीशी गोष्ट एका दुसरीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. पान नंबर 9 काढतो सर्वांनी. बघा, जरा समजावून घेऊया ही जी गोष्ट आहे, जरा समजावून घेऊया. पान नंबर 9 आहे बघा. पहिलीचं पुस्तक आहे, पान नंबर 9 पहिली आहे. उपक्रमाचं नाव आहे राग. बघा, मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही फक्त लक्ष द्या. आपण समजावून घेऊया की साक्षी नावाची मुलगी असते आणि ती लाकडी ठोकळे एकमेकावर रचून खेळ खेळत असते. आणि रिया नावाचा तिचा जो बंब असतो, छोटा असतो, तो काय करतो, तो खेळत येतो आणि तिथे काय लाकडाची ती केलेली असते, ती टॉवर केलेला असतो. तो टॉवरला त्याचा धक्का लागतो आणि टॉवर तो सगळा खाली पडतो. आणि मग साक्षी रागाने ओरडते त्या रेषांवर. मग आई देखील तिला ओरडते की बाई तू असं का ओरडते आहेस, कारण तो छोटा आहे, त्याचा पाडा मी पाडलेला नाही आहे, त्याच्यातून चुकून पडलेला आहे असं आई म्हणते. मग साक्षीला आपली चूक समजते, मग ती माफी मागते. छोटीशी गोष्ट आहे, तुमच्या लक्षात आलं. चर्चा करूया. बघा, चर्चामध्ये काय विचार तुम्ही करायचा आहे, दोघांच्या जोडीने विचार करायचा आहे. पहिला प्रश्न याच्यासाठी तुम्ही दोघांनी काय विचार करायचा आहे. साक्षीला विचारा, साक्षीचा राग त्याचा विचार तुम्ही करा आणि तुम्हाला राग आला तुम्ही काय करता. राग आल्यावर शांत राहण्यासाठी तुम्ही काय, तुम्हाला